नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण निघालो आहोत देवगडवरून आंबेरीमध्ये आपल्या गावी. तिथून जाणार आम्ही खालच्या वाडीमध्ये आमच्या गावात. तिथे नवीन चौपाटी बनवली आहे ती बघायला. त्याच्या अगोदर आपण जाऊ गणपती बघायला. यावर्षीची जी गणपतीची मूर्ती आपण सांगितली ती पहिले आपण जाऊन बघायची तिरलोटला कशी आहे ते. त्याच्याबरोबर बाकीचे पण गणपती बघू. छान मूर्ती असतात त्यांच्याकडे. आणि त्याच्यानंतर जाऊ मग आंबेरीत. चला बघूया कसा मस्त प्रवास होतो. ते छान प्रवास होतो. रोड मस्त आहे देवगड पासून आंबेरी पर्यंत जायला. चला तर हा रोड बघा मित्रांनो, जबरदस्त. काय होता तो? मुंगूस वाचलं. मुंगूस होता, गेला असता ते. नशीब थोडा स्लो केलाय गाडी, नाही तर आता मस्त होता ना. हा जाड होत रे, गुबगुबीत होता. नाही तर आता गेला असता. थोडा स्लो गाडी केली म्हणून नशीब. आता आपण हा रोड संपला की आपल्याला लागेल ब्रिज वाडातरचा. वाडातरलाच भेटतं ना ते काय? घरगुती लोणचं वगैरे ते. हा पुढे ते त्यांचं दुकान आहे. हो. वाडातरच्या जरा पुढे गेलं की लालपरी आली. विजयदुर्ग देवगड. अजून एक लालपरी. डेंजर काम आहे हा. त्यामुळेच काय वाटत नाही. आता खड्डे जर असते ना, कंटाळा जास्त. मुंबईत तर बापरे, ट्रॅफिक मुळे तर गाडी काढायलाच होत. आलो वाडातरचा ब्रिज. हे गणपती मंदिर छान मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. इकडे सुद्धा हे आहे, टॉयलेटची सोय केली. म्हणजे कोण जर असेल ना टुरिस्ट वगैरे, पॅन यूज पे अँड यूज टॉयलेट. यस, बरं आहे, सोय असली पाहिजे. तर मंडळी आता मी पोचलो पडेल कॅन्टीन. पडेल कॅन्टीन आता तुम्ही बघाल आता ओळखूच शकत नाही पडेल कॅन्टीन. हा अरे कळतच नाही अजिबात. पहिले किती छोटे होतं ना, आता मोठं आलं एकदम पडेल कॅन्टीन. रोडचं काम चालू होतं ना लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा. जे तो 2-3 वर्षाने येईल ना तर नक्कीच काहीतरी वेगळं झालंय. कसे झाले पडेल कॅन्टीन आता एकदम. पडेल कॅन्टीनचं सर्कल गेलं मधलं. हे बघा इथे असं एक टर्न मारूया असंच. ही पडेल कॅन्टीन आहे बघा. केवढा मोठा रोड झालाय पडेल कॅन्टीनचा आता. मध्ये काहीतरी स्ट्रक्चर होतं तर काढून टाकलं. हा सर्कल होतं ना मध्ये, ते काढून टाकलं. असा मोठा रोड झाला आता पडेल कॅन्टीनला. आपण जाऊया पडेल मार्गे. खालून इकडनं गेले कधी सध्या गेलोय आपण ना, चालत गेलोय ना, आठवत चालत गेलोय. हा चालत गेलोय. नाहीच गेलो आपण बरेच दिवस. जाऊया आज. 16 किलोमीटर चालत गेलेलो.
जाम खड्डे असतील वाटतं. बघूया. समोर खाडी ती बांधाच्या पुढची खाडी मस्त आलेली ना? वाटते. मस्त वाटत. हा. आज चढाव पण भारी आहे. चालत वरती यायचं म्हटलं नाही चढावाला दम लागतो. माहिती ना एकदा आपण आलेलो चालत सध्या इकडनं हा. आंबेरीतून. हो. जाताना काय एवढं वाटलं नाही पण येताना जरा हा पडेला असून चालत गेलो आम्ही. रस्त्यात नाही गेलो चालत. मधल्या शाळेत यायचो ना आम्ही त्या रोडने गेलेलो चालत. आता काय सगळे जंगलातून. गडगे बिडगे सगळे आता घातलेले आहेत आणि रस्ता पायवाट नाही हा. आता आता माका वाटतं किती वर्ष आता काय कायच नसत ते. तेव्हा कोरोनामध्ये गेलेलो तेव्हा. आता तर कायच नसत. आता मी त्याच दिवशी घेऊन जाईन ही शाळा आमची श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल तेव्हा काहीतरी चाललं ना. काय मुलं कवायत चालल्या आता. पीटी ते 15 ऑगस्ट साठी काहीतरी चाललं असत. तिकडे माझा वर्ग होता पहिलो त्या वर्गात होते. नीलकंठ श्रीधर. इकडे मंदिर आहे बघ. ब्रेक मध्ये ना पोरं या दुकानात असायची पहिले या कॉर्नरच्या बरेच. तेव्हा इथे काय नव्हतं या आम्ही शाळेत असताना. झाड बघ केवढा सध्या. हा केवढा आता मोठा. मस्त आहे. मंदिर पण मस्त बाजूचा आहे. समोर बघ आम्ही पावसाच्या नंतर आहे ना इकडनं चालत यायचो समोरून. ते शेती झाली ना मस्त आहे ना. दिवाळी झाली ना ती नंतर शेती कापल्या नाही कि मग तिकडनं आम्ही शॉर्टकट चालत यायचो. आता पावसात आम्हाला असं पूर्ण फिरून यावं लागायचं चालत. चालत जायचं. मस्त वाटेल ना भारी. हो खूप होती पोरं. आम्ही असेपर्यंत तरी होत. आमच्या नंतर मग हळू आमच्या नंतर कोणच नाही. माड पण आहे तिकडे. कसं वाटतंय. मस्त हिरवगार भारी आहे ना. भात आहे मळ्याचं भात होतं मळ्याला म्हणजे फो मस्त बनतो ना. भात जरा जाड असते वाटतं ना. लाल मस्त पोहे वगैरे. न्यूट्रिशियस एकदा इकडनं आहे ना समोरून त्या कोपऱ्यातून साकव आहे. त्या साकव म्हणजे ब्रिज छोटा. तो ब्रिज क्रॉस करून आम्ही जायचो शॉर्टकट. म्हणजे इकडनं असं क्रॉस करून ब्रिज वर ना ते चाललेत ना लोक. तिकडनं असं ब्रिज वर ना चढून समोरचा डोंगर चढून जायचो आम्ही आंबेरीत जायला शॉर्टकट. ब्रिज जेव्हा नव्हतो ना तेव्हा इकडनं मधून आम्ही पाणी जेव्हा ओटलेलं असायचं ना. भरती ओटी आहे ना खाडी आहे ना. मग ते जेव्हा पाणी ओटलेलं असायचं मग ते पाण्यातून जायचो डोपरवर. का शॉर्टकट असायचा. तर मग इकडून असं पूर्ण चालत चालत जावं लागायचं. आमच्या अगोदरची पण लोक होते ना ते पण मोस्टली इकडनंच जायचे. अगोदर तिकडे ब्रिज होतो लाकडाचा. आमच्या वेळेस नंतर तो सिमेंटचा रोड ब्रिज बांधलेलं होतं लोखंडी. इकडनं जायचो शॉर्टकट आम्ही. डोपरवर पाणी आहे ना असं ओटलं की. अरे उतरायला पाहिजे होतं तिकडे. हे बघ बाय वरचो पार. हा ब्रिज बांधल्याने वरती वर केल्याने. आता इकडनं आहे ना इकडनं ह्या कोपऱ्यातून ना वरती जायला घाटी होती.
आणि तिकडनं ती बोडसांची घाटी उतरावी लागायची शॉर्टकट, नाही तर मग इकडनं रोडने चालत जा. आता हे वरती केल्याने ब्रिज ना. पाणी पाऊस हो खाली होतो. ती घाटी पण बघ गायब झाली, तर घाटी दिसत पण नाही. ब्रिज माहिती ना सध्या खाली होतं. एकदम पाण्याबरोबर होतं. किती पडवळ आले ते. मस्त आहेत ना. आता घेऊन जाया. चला तो मोठा वाला तोडूया. हा तो मोठा वाला भारी आहे ना. मस्त आहे रे. कोणाच आहे? चला मस्त पडवळ होती रे. मस्त भारी एकदम. सकाळी ते स्टँडवर भेटतात ना काही, ते एकदम ताजी अशी असतात. रोज जाऊन एक एक घेऊन यायचं आहे ना. हा. चला पहिलं दर्शन घेऊया देवळात, नंतर गणपती बाप्पांना बघूया. दुकान बंद केलं नाही काय करेन त्यांनी. आम्ही असताना शाळेत होतो आमच्या अगोदर येऊन. हे काय भाजी या की रान काढतात. चला पाया पडाया. ते मधले ना. रोवणा हा इथला दे. पहिले. हां पावनाई, हा नवलाई हा आणि कारकाई. कारकाई. हां आणि तो मध्ये शंकरेश बिंद्याचा अनुभव. हा अनुभव ही 12 पत्रे राहत. अच्छा. इकडे मंदिराच्या आजूबाजूला शांत एकदम मस्त परिसर आहे. तर शेतीचं काम केलं एकदम हिरवगार आहे. मस्त वाटते ना. हिरवगार त्याला कसं कळतं गवत म्हणतं. आता बघूया आपले गणपती बाप्पा. भात आणि गवत एकदम होतं ना. लहान होतं. दोघं चालले चालत, कारण जवळच आहे पुढे अंतर. मस्त शेती एकदम भात लावलंय किती ना. मस्त वाटतंय. भारी दिसतंय एकदम. मे मध्ये थोडा खाली खाली असं, त्यामुळे एवढं काय वाटत नाही फार भारी. पावसात आलं की एकदम तिथे पण असं फोटो काढायला मस्त हिरवगार अगदी आहे ना. सगळं शेत वाटतंय. चला आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. बघूया गणपती बाप्पांची मूर्ती. विठोबाची अशी ते हल्ली काय प्रभावित काही चित्र. गणपती आमचं काय ठरत नाही. हा आम्ही ऑलरेडी ठरवलेला आहे, पण आता खूप साऱ्या मूर्ती बघितल्यावर कळत नाही. हा पण छान आहे वा. तो ना. हा मस्त आहे. मस्त वाटतं. रंगवलं आणखी मस्त वाटतं. रुबाबदार आहे रे. सांगूया हा. हे दोघे छोटे आहेत ना. तो मोठा. सांगूया किती फिटचा आहे तो. चालेल. हलका आहे. 2 माणसं सांगू आपण यायला. काय करूया सांग. अजून कलर काम केलं नाही. कलर काम केल्यावर भारी वाटेल. नंतर एकदा येऊ कलर काम झाल्यावर बघायला. पण सीमाचा आहे. काम अजून चालू आहे. चला देवी माते.
त्या काम चालू आहे आपल्या मंदिराचं. पिलर वगैरे मारून झालेत. तिथे गाभाऱ्याचं काम चालू आहे. चला आता जाऊया खालच्या वाडीची चौपाटी बघायला. ते बोलले तू बघ इथून पण रस्ता आहे. हा. हे झाडी वाढली आहे म्हणून. फक्त हे एवढं कॉर्नरचं राहिलं रस्तं तेवढं. हे झालं ना रस्तो तर डायरेक्ट खालसूनच आंबेरीतून जाऊ शकतो आपण वरच्या वाडीत. खालच्या वाडीतून एवढं रोड जरा राहिलो म्हणून. करतील तेव्हा करतील काहीतरी. हा आलो. पाणी भरलेलं आहे मस्त एकदम. इथं समोरचा गुड्डीचा घर आहे त्या उजव्या साईडचा ना. ता आता येणार आता एका गणपती घेत. हा हे बघा मस्त केलंय सदा. आता बघ चौपाटी. हा छान केलंय. बांधलंय मस्त आहे. नवीन बांधलंय. हा क्या बात रोड आहे ना. झालं गाडी ना. हा जरा भारी वाटतं ना. बघ कसं वाटतं व्हिडिओ मध्ये. भारी असं वाटतं कुठेतरी आलोय ना वेगळे. पार्किंग साठी चांगली जागा आहे. हा थांबतंय जागा आहे. चला जरा जाऊया. ही चौपाटी छान केलंय काम आहे. भारी वाटते. आणि पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे आणखीनच सुंदर वाटतंय. ते आंबेरी ब्रिज. इकडे समोर कातळी आणि इकडे बसायला निवारा शेड आहे. आणि इकडे घर आहेत सगळे. वाळाचं झाड आहे. भारी वाटते वातावरण एकदम मस्त. छान छान केलंय. जे पण काम केलंय व्हेरी गुड एक्सलंट. सदा कसं वाटतंय. भारी ना. मस्त हवा सुटले. हा मस्त केलं काम आहे. छान बसायला एकदम भारी वाटतंय. हवा एकदम संध्याकाळचं एकदम मस्तच आहे. म्हणजे शांत वातावरण आहे. थंड हवा का एकदम थंड हवा एकदम छान. आणि पाणी भरल्यामुळे तर भारीच वाटतं एकदम.